पुंडरीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सकल सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम सजयति सिंधुवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासवमुनिजीवतमसां राशिनाश्रयति विज्ञानं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करान् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो भेदितु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या सेवक ज्ञानेंद्र राजयोग यांची माऊली असणारे जाणवाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय त्याचप्रमाणे तळचे बालयोगीश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यांच्या भट्टशिष्य संत भास्कर महाराज गुरुशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी गुरु साधू संतांना नमस्कार करू। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला गेल्या अनेक दिवसापासून श्रवण करणारे ऐकणारे माझ्यावर नितांत प्रेम करणारे संपूर्ण श्रोते त्यांना सुद्धा नमस्कार करू। संत श्री वासुदेवजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने गेल्या अनेक दिवसापासून आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं चिंतन करतो आहोत आणि त्या प्रथम स्कंदातील अधिकारी भक्त स्त्रियांचं चिंतन करत असताना माता कुंतीचं चिंतन आपण करतो। कुंतीच्या जीवनातील वेगवेगळे भाग आपण कालच्या सत्रामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला। तुर्तास एक वेगळा भाव अधिक आज जो स्फुरलेला आहे आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। पारमार्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर मानवी जीवनामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे याचा विचार आपण प्रथमच केला। त्या भक्तीमध्ये काही प्रकार आहेत, त्यापैकी कुंती ही मर्यादा भक्ती आहे, म्हणजे साधन भक्ती। यशोदा ही साध्य भक्ती आहे, अर्थात पुष्टी भक्ती आहे। हनुमंतराय दास्य भक्तीचे जनक आहे। मानवी जीवन जगत असताना त्या मानवी जीवनामध्ये भक्ती असावी, पण त्या जीवनामध्ये वरून साधन भक्ती असावी, आतून साध्य भक्ती असावी, अर्थातच पुष्टी भक्ती, आणि कृतीत दास्य भक्ती असावी। दास्य भक्तीचे जनक आहेत हनुमंतराय। आरंभाला जी भक्ती असते तिचं नाव साधन भक्ती, आणि भक्तीचं परमोच्च बिंदू शेवटचं रूप भक्तीचा गौरीशंकर म्हणजे साध्य भक्ती। साध्य भक्ती म्हणजे नेमकं काय? साध्य भक्ती करणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक कृतीच भक्ती होत असते। प्रत्येक कृती, प्रत्येक व्यवहार
वैष्णवाच्या जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्याच्या जीवनामध्ये असलेली प्रत्येक कृती ही भक्ती आहे. परंतु आरंभाला मानवी जीवनामध्ये साधन भक्तीच असली पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला एक चिंतन सांगावंसं वाटतं. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदापासून तर नवम स्कंदाच्या अंतापर्यंत भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला साधन भक्तीचे चिंतन सांगितले. साध्य भक्ती आली ती दशम स्कंद आली. साध्य भक्तीच भगवंताला बांधण्याची लीला करू शकते, भगवंताला बंदिस्त करू शकते. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण त्या विषयाकडे जाऊ. मला एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा होता म्हणून केवळ एक सुतोवाच केलं आहे. कुंतीच्या जीवनामध्ये साधना भक्ती आहे, मर्यादा भक्ती आहे. पण कधी कधी कुंतीच्या जीवनामध्ये वात्सल्य मिश्रित दास्य भक्ती आपल्या निदर्शनास येते. वात्सल्य आहे आणि दास्य आहे याचं मिश्रण आपल्याला दिसून येते. आणि त्या वात्सल्य मिश्रित दास्य भक्तीचं चिंतन आजच्या सत्रामध्ये आपल्याला करायचं आहे. भगवान धर्मराज युधिष्ठिराला नमस्कार करून, भीमदादाला नमस्कार करून द्वारकेला जाण्याची तयारी करतात. दादाला सांगता, दादा आता मला आज्ञा द्यावी, कळा असावा ही विनंती, आज्ञा द्यावी, आता येतो आम्ही. हेच्या धर्मशास्त्रात हेच्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणचा मालक सेवकाला आज्ञा मागतो. या ठिकाणचा मालक सेवकाची सेवा करतोय. दास्य करी दासाचे, गुणे न साहित्याचे, वाडिले ठाईचे, भाने सांडोनिया डावे. म्हणून त्या दिवशी बोललोय, जितके धर्म पंथ आणि संप्रदाय जगताच्या पाठीवर असतील त्या संपूर्ण धर्म पंथ आणि संप्रदायामध्ये धांदोळा घ्या, चिंतन करा, बारकाईने निरीक्षण करा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान परमात्म्याचं जेवढं सुलभीकरण झालेलं आहे एवढं सुलभीकरण इतर कुठल्याही धर्मात, ग्रंथात आणि पंथात आपल्याला दिसणार नाही. बाकीच्या धर्माचा देव आज्ञा देणार आहे, बाकीच्या धर्माचा देव आदेश देणार आहे. परंतु या धर्मातला देव आज्ञा देणारा नाही, आज्ञेचं पालन करणार आहे. सेनयोर उभयोर मध्ये रथमस्तापय मेचोत, अर्जुनाने म्हणावं. आणि याने एखाद्या ड्रायव्हर प्रमाणे गाडी काढून, रथ काढून दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा करावा. याच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शिष्टाई करण्याकरता जावं. सेवेची आसक्ती धनी सेवक, ही सेवेची सत्ता आहे. आणि फार मोठं वैशिष्ट्य आहे धर्माचं की या धर्मामध्ये, या पंथामध्ये सेवा करणारा सेवा करता करता एक दिवस जाऊन पोहोचतो, त्या अधिकाराप्रत जाऊन पोहोचतो की तो ज्याची सेवा करण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये उतरलेला आहे तो प्रभूच त्याचा सेवक बनत असतो. तो सांगितल्यानंतर त्याचं कर्म करतो, त्याच्यात नवल नाही. न सांगता करी सर्व काम किंवा सर्व कामे करी न सांगता. न सांगताना तो परमात्मा त्याचे काम करत असतो, अपेक्षा ठेवत नाही त्याची सांगण्याची. आणि भगवान रथारूढ झालेले आहेत. त्यानंतर भगवान परमात्मा जेवढा द्वारकेच्या दृष्टिकोनातून दिशेने कूच करतात, माता कुंती त्या ठिकाणी विनंती करत नाही, हाक मारत नाही, थांब म्हणत नाही, काहीच नाही. साधन भक्ती, साधन भक्तीमध्ये मर्यादा भक्ती म्हणतात. भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाल्यानंतर माता कुंती केवळ भगवंताचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी चाललेला आहे त्या ठिकाणी उभी आहे आणि हात जोडते. नुसते असे जोडलेले हात पाहिले. मला सांगितलं पाहिजे, वंदन ही भक्ती क्षेत्रातली अशी भक्ती आहे की जी वंदन नावाची भक्ती भगवान परमात्म्याला बांधून टाकण्याकरता कारणीभूत होते, त्याला बंदिस्त करते. कुंती मातेने जोडलेले हात भगवान परमात्म्याने पाहिलेत आणि भगवान धाड दिशा रथातून उभी टाकतात. कधी टाकल्यानंतर कुंती मातेच्या जवळ येतात. माता कुंती,
भगवंताला नमस्कार. माता कुंतीला सांगतात, आत्या तू तू मला नमस्कार करते, मी बाचा आहे तुझा, तू नाही मी तुला नमस्कार करणार. आणि कुंती त्यावेळेला भगवान परमात्म्याची स्तुती करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिनी नमः पंकजनेत्राय. स्तुती 26 श्लोक आहेत कुंतीने केलेल्या स्तुतीचे. 26 श्लोक. जणू काही उत्तरच मांडली आता कुंतीने. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची स्तुती आहे, या वंशाचं वैशिष्ट्यच आहे. प्रत्येक वेळेला स्तुती करतोय. दुःखाच्या प्रसंगामध्ये अर्जुनाने केलेली स्तुती, सुखाच्या प्रसंगात माता कुंतीने केलेली स्तुती, आणि सुखदुःखाच्या पलीकडे सुखावसानी दुःखावसानी या स्थितीत भीष्माचार्याने केलेली स्तुती अत्यंत मननीय स्तुती आहे. भागवत हा स्तुतीप्रिय ग्रंथ आहे. प्रत्येक स्कंदामध्ये स्तुती आहे. भगवान परमात्म्याची स्तुती माता कुंती त्या ठिकाणी करते. आणि स्तुती करत असताना भगवान परमात्म्याला, देवा आतापर्यंत तुला काहीच मागितलं नाही, पण आता मात्र मागायची इच्छा आहे. आता माग काय मागायचं आहे? विपदस संतुन शत्रू तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यश्चात पुनर्भवम हि दर्शनम. जगाच्या पाठीवरचं अलौकिक मागणं आहे. नाथ महाराजांनी एक नाती भागवतामध्ये फार सुंदर लिहिलं. मदलागी दुःख भावे कोणी भावेना जीवे न वांछिताई दुःख पावे येणे संभवी स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं जगाच्या पाठीवरचा कोणताच प्राणी मागत नाही देवाकडे. सुज्ञ सोडा, तज्ञ सोडा. एखाद्या शेंबड्या पोराला जरी तुम्ही मंदिरात घेऊन गेलात आणि तो मंदिरात जातो, त्यावेळेला हात जोडतो देवाच्या समोर आणि काय म्हणतो? देवा बाप्पा सुखाशी ठेव. कारण दुःखात विद्विजते जंतुर सुखम सर्वाय उच्यते. सगळ्या जगाला अभिलाष आहे ती सुखाची. आमचं जन्मच सुखाच्या अभिलाषेने जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी, सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रत्येक जीवाची हीच अवस्था आहे. जन्मभर अभिलाषा आहे त्याला सुखाची. आज मिळेल, उद्या मिळेल. पण दुर्दैव असतं त्या जीवाचं की ज्या जीवाला सुखाची अभिलाषा आहे त्या जीवाने अजून सुखाची नियत व्याख्याच केली नाही. त्याला सुख म्हणजे काय नेमकं अजून कळलेलंच नाही, निश्चितच झालेलं नाही अजून. ज्याचं अजून झालेलं नाही, आता लॉकडाऊन मुळे पंचायतच आहे. आजच बातमी वाचली, अँब्युलन्स मध्ये नवरे लग्न लावल्यानंतर पुन्हा विलगीकरण ते म्हणजे सुख. ज्यांचं झालंय त्यांना विचारू, का सुखी? सुखम नाही मला 2-3 वर्ष झाले अजून काहीच नाही. जोपर्यंत या वेलीवर फूल उमलत नाही तोपर्यंत सुख नाही. ते म्हणजे सुख. ज्याला ज्याला त्याला विचारा, सुख नाही. मोठं झालं की सुख, नोकरी लागली की सुख. आपण अजूनपर्यंत सुखाची नियत व्याख्याच आम्हाला करता आली नाही. फार मोठी अडचण. समजण्याकरता एक दृष्टांत सांगितलं, लक्ष द्या. पूर्वीचा काळ, एक वर्ग भरलेला आहे. जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्यावेळेला, काही कॉन्व्हेंट नव्हते, प्रायव्हेट शाळा नव्हत्या त्यावेळेला.
खाजगी शाळाही नाही, खाजगी शिकवणही नाही. जिल्हा परिषदची शाळा होती आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अचानकपणे एक शिक्षणाधिकारी आले. आता त्यावेळेला गाडीचं प्रमाणही एवढं नव्हतं. शिक्षकाच्या स्वभावाप्रमाणे खुशाल खुर्चीवर पोराचं लक्ष गेलं की कोणाची तरी गाडी आलेली दिसते. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. एका शून्य पोराने गुरुजींना उठवलं. गुरुजी, साहेब आले. गुरुजी टाळ करून बसले. साहेब वर्गात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं उठून थापून दिलं. साहेबांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, करे कितवा वर्ग गया? साहेब चौथा वर्ग. ठीक आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, विचार साहेब. सातबाचं किती? एका पोराला समोर जो बसलेला होता. सातबाचं किती म्हटल्याबरोबर त्याचे 7 गेले आणि 5च राहिले. थर कापायला लागला. गीतेच्या पहिल्या अध्यायात जशी अर्जुनाची स्थिती झाली होती, शिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशुष्यति विपत्तुष्य शरीरे मे रोमार्षश्च जायते. थरथर कापायला लागला. साहेबांनी पुन्हा विचारले, सातबाचं किती? त्यांनी थोडा विचार करून सांगितलं, सातबाचं 40. साहेबांचे भूका सातबा 40 होतात. बस गाडी. दुसऱ्या बरोबर किती? सातबाचं किती? तो त्याच्याच वर्गातला, त्याचाच मावस भाऊ, चुलत भाऊ. त्याने विचार केला, आपल्या हुशार मित्राने सातबाचं 40 सांगितले. सरांना राग आला. बहुतेक त्याच्यापेक्षा जास्त होत असले पाहिजे. त्याने लगेच उत्तर दिलं, सातबाचं 45. बस काय? दुसऱ्या उठवलं. कोणी 5, कोणी 6, कोणी 10 असा आकडा फुगूनच सांगितलं. शिक्षकाने काय शेरा मारायचा त्याच्यावर मारला. शिक्षक दुसऱ्या वर्गात गेले. शिक्षक दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर त्याने विचार केला, शाळेत दुसरा कुठला प्रश्न विचारायचाच नाही, हाच प्रश्न विचारायचा. पहिला प्रमुख गेले, बरा सातबाचं किती? सर सातबाचं 35. 35 होतात म्हणले. हो. बस काय? काय सातबाचं किती? 35. सातबाचं 35. सातबाचं 35. 49 विद्यार्थ्यांनी 35 उत्तर दिलं. 40 आवाज शिल्लक होता. त्याला उभं केलं, करे सातबाचं किती? त्यांनी सांगितलं, सर सातबाचं 35. सर थोडेसे विनोदी होते. त्याचे मुख सगळे सातबाचं 35च सांगतात. 36 कोणीच सांगितलं नाही. पोरगा सुद्धा हुशार होता. पोराचे सर तसे गणिताच्या दृष्टिकोनातून सातबाचं 35च होतात. 36 होतील, पण कधी? सातबाचं 35 अधिक 1 तुम्ही बरोबर 36. तसे विनोद मला मार्मिकता सांगायचे. 2 वर्ग आहेत एका शाळेतले. फक्त आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, आम्ही विद्यार्थी आहोत, पण पहिल्या वर्गातले का दुसऱ्या वर्गातले? माझ्या माहितीप्रमाणे आम्ही प्रत्येक जण विद्यार्थी आहोत, पण पहिल्या वर्गातला. पहिल्या वर्गातल्या 40ही विद्यार्थ्यांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता, सातबाचं किती? आणि प्रत्येकाचं उत्तर भिन्न होतं. तसं आम्ही पहिल्या वर्गातले विद्यार्थी, आम्हाला सुख म्हणजे काय हाच प्रश्न असतो. सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे. अजूनही सुखाची नियत व्याख्या आम्हाला सापडली नाही, निश्चित केलेली नाही, माहित नाही, अपेक्षा फक्त आहे. आणि दुसरा वर्ग आहे तो संतांचा. त्यांना नक्की माहिती आहे सुख म्हणजे काय. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखमस्ती. परमात्मा तोच सुखरूप आहे. त्याचीच अपेक्षा करतात. परंतु मला सांगायचं हे आहे की या ठिकाणी प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुखाची नियत व्याख्या आम्हाला माहित नाही. आणि म्हणूनच कदाचित कुंती मातेने मागितलेलं जे मागणं आहे हे असंवैधानिक, चुकीचं अशा पद्धतीचं वाटतं. सुखाची करायला पाहिजे. कुंती
स्तुती म्हणते मी भक्त आहे आणि भक्ताच्या जीवनात विपत्ती हीच खरी संपत्ती आहे. संपत्ती हे त्याच्या जीवनातली विपत्ती आहे. कारण ज्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये संपत्ती येते त्यावेळेला त्याला देवाचा विसर पडतो, देवापासून कोसू दूर जातो. आधी बरेच असं लक्षात येते, एखादा श्रीमंत ग्रस्ताला म्हणावं का चालला पंढरपूरला, तो ते पाकाला पंढरपूर, आपल्या घरी काय कमी आहे. एखाद्या एकादशी बाळकरंट्याच्या घरी खायला नशील त्याने एकादश धरावा. आम्ही एकादश काही करत नसतो. म्हणजे आम्हाला देवाची गरज नाही, आमच्याकडे सगळं आहे. जगाच्या पाठीवरच्या काही गोष्टी आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, कुलीनता आहे आणि शक्ती आहे. एक नशा आहे, जी नशा देवापासून दूर लोटते माणसाला. नशा या शब्दाची व्याख्याच आहे, नशम यया इति. जी केल्यानंतर केलेल्या माणसाला कधीच संतुष्टता प्राप्त करून देत नाही, तिचं नाव नशा. असंतुष्टच राहतो, अतृप्तच राहतो, असमाधानीच राहतो, त्याची तृप्तीच नसते. एक प्रकारची ती धुंदी आहे, एक प्रकारचं ते विष आहे. हे नशारूपी विष माणसाच्या शरीराला नष्ट करण्यास कारणीभूत होते. सत्तेचं, शक्तीचं, संपत्तीचं, ही जी नशा आहे ना, ही माणसाच्या बुद्धीला नष्ट करत राहते. एखाद्याला भगवंताचं नामचिंतन करण्याची सल्ला द्या आणि त्यांनी न केलं की समजायचं हा सामान्य माणसाप्रमाणे नाही, काहीतरी गडबड आहे, त्याच्यात अडचण. आमच्याकडे तक्रार करतात, महाराज आहे आमची इच्छा भगवत नामचिंतन, महाराज एकच अडचण आहे, बाळ हातात घेतली का मला झोपच लागते, नामचिंतन करायला लागली का मला झोपच लागते. का झोप लागते? बाळ येते त्याच्या जीवनामध्ये, ते भगवत नामचिंतन त्याचं ते पाप त्याला करू देत नाही. एक श्रीमंत ग्रस्त भेटलात मला, त्याचे महाराज आमची खूप इच्छा आहे भगवत नामचिंतन करायची, झोपच लागते. मी त्याला सहज प्रश्न विचारला, माळेची 108 मध्ये तुला झोप लागते, नोटाची गड्डी मोजत असताना तुला कधी झोप आली का? ते जाईल नाही महाराज, आम्ही बनी आहो, आम्हाला नोटाची गड्डी मोजताना कशी काय झोप येणार आहे? कारण की नोटाची गड्डी आपली वाटते, नामचिंतन भगवान परमात्मा आपला कधी वाटत नाही, इच्छा निर्माण होत नाही. एका माणसाने मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगता भगवत चिंतन केलं पाहिजे, ते तुमच्या करता ठीक आहे, भगवंतांनी सांगितलं कोणचं? म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ, सतत माझं स्मरण कर, सतत अखंड अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड चिंतन. महाराज आम्हाला अखंड शक्य नाही, आम्हाला व्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, मग काहीतरी आम्हाला सवलत द्या ना त्याच्यात चिंतनाची, आमची खूप इच्छा आहे करायची, सवलत द्या. मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा 24 तास आहेत दिवसाचे, मग त्याच्यात 3 विभाग कर, 24 तासाचे 24, 8 तास भजन, 8 तास नियमाप्रमाणे, आरोग्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे झोप, आणि 8 तास व्यवहार करता. ते सैल महाराज 8 तास झोप ठीक आहे, 8 तास व्यवहार ठीक आहे, पण 8 तास भजन शक्य नाही महाराज. इकडे वाढू दिले तर चालते. 6 तास झोपायचं, 6 तास व्यवहार करायचा, 6 तास खेळायचं. शरीराच्या दृष्टिकोनातून ते सुदृढ राहावं याच्याकरता खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण भौतिक विकासाकडेच आम्ही लक्ष देतोय, शारीरिक विकासाकडे लक्ष दिल्या जात नाही. 6 तास खेळत जा, 6 तास भजन करत जा. त्यांचे महाराज झोपण्याची वेळ कमी केली तुम्ही, उन्हाळ्याचे दिवस आहेत,
आम्हाला तर असं वाटत होतं की 8च्या ऐवजी 10 तास केलेले कधीही चांगले, कारण साखर झोप असते, त्याच्यात झोप मोडून देता तुम्ही. व्यापाराचे 8 तासाच्या ऐवजी 10 तास केले तर कधीही चांगले, तुम्ही त्याच्यातले 2-2 तास कमी केले. हा खेळण्याकरता ठीक आहे, पण भजना करता 6 तास नाही शक्य. त्याच्यातही कमी पाहिजे. भगवंतानी सवलत दिली आम्हाला, काय हरकत नाही, करत नाही. तुम्हाला एवढा वेळ देता येत नाही, अखंडता तुमच्या नामचिंतनाची टिकवता येत. 12वा अध्याय वाचा. अत चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे हाती अचुंबित न शकशी देऊ, तरी गायिक करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. मग जे जे का निमिक देखाल माझे सुख रोचक विषयी. फार सुंदर एक अभ्यास ज्ञानवाले सांगतात ज्ञानेश्वरच्या 12व्या अध्यायामध्ये. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित, हे चित्त मन आणि बुद्धीच्या सहित माझ्या हातात जर तो देऊ शकत नसेल, हरकत नाही, तरी काय एक करी आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी. 4 प्रहर दिवसाचे, 4 रात्रीचे, एकूण 8. 7 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते 7 चौथा प्रहर. असे 4 दिवसाचे आणि 4 रात्रीचे. या 8 प्रहारामध्ये निमिषभरी मोटके, निमिषभरी देत तुझा देत जा, पण इमानदारीने. त्याच्या दुसऱ्या गोष्टीचं स्मरण होता कामा नये. भगवान एक निमिष मागून आले, आम्ही इतकी हरामी करतो, त्यांनी मागितलेला एक निमिष सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही. आम्ही मंदिरात जातो, दर्शन घेतो, हात जोडतो देवाला आणि श्लोक म्हणतो. काळात चपला जोडे काढण्याची जी काही पद्धती आहे, प्रतिबंध आहे, ती फक्त मंदिरापुरतीच मर्यादित आहे. आता त्याच्याकडे भारतीय संस्कृतीकडे कोरोनाने आणलाय तो भाग वेगळा. नाही तर चपला स्वयंपाक खोलीत गेल्या होत्या, स्वयंपाक खोलीत बरोबर देवघरातही गेल्या होत्या, सगळ्या ठिकाणी गेलेल्या होत्या. हेळपट समजत होते लोक. म्हाताऱ्या बायाने, म्हाताऱ्या माणसाने अंगणात घरात असलेल्या म्हाताऱ्यांचे लेख डोळा बाहेर काढ, येळपट समजायचे. काय नाही, आमचे डोळे चांगले आहेत. आत्ताच सुधारायला लागले, या कोरोनाने सुधारवले ते सगळे. स्वच्छता एवढा शब्द माहित होत, पण शुद्धता हा शब्द माहितच नव्हता आम्हाला. अरे बाबा, स्वच्छता वेगळी आणि शुद्धता वेगळी. स्वाभिमानपूर्वक सांगावं असं वाटतं की जे पाश्चात्य देश आहेत हे स्वच्छतेमध्ये अग्रेसर आहेत, आणि त्याच स्वच्छतेमध्ये अग्रेसर असणाऱ्या देशामध्ये याचं थैमान अधिक प्रमाणात आहे. बाह्य दृष्टिकोनातून स्वच्छता कमी असेल, पण शुद्धतेने अधिक असणारा हा देश. व या देशातले काही विशिष्ट नागरिक, विशिष्ट वर्ग ही कोरोनाची वक्र दृष्टी नाही. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल त्या दिवशी मी ती बातमी वाचली, मला आश्चर्य वाटलं. नुसतं भारत देशात नाही, जागतिक कोरोनाचं एवढं मोठं थैमान माजलेलं असताना सुद्धा त्यांनी सरळ जाहीर केलं की जगाच्या पाठीवर एकही शाकाहारी माणसाला कोरोना नावाचा विषाणूनी आपलं अशा पद्धतीचे गिऱ्हाईक बनवलं नाही. आता शाकाहाराचं महत्व कळायला लागलं. लाल बहादूर शास्त्री म्हणायचे, मांस खाकर अपने पेट को कब्रस्तान मत बनाओ. स्वच्छता नाही, शुद्धता ही तितकीच महत्वाची आहे. जी शुद्धता या संस्कृतीने जगताला दिली, जी शुद्धता या संस्कृतीने जगताला शिकवली. म्हणून चपला डोळे बाहेर काढण्याची आमची परंपरा होती. पूर्वीच्या काळी जेवण करताना बसण्यासाठी, जेवणासाठी बसत असताना हातपाय धुण्याची आमची पद्धती होती. मला आठवतं माझं लहानपण, सार्वजनिक पंक्ती ज्यावेळा असायची, मंडपाच्या समोर प्रामुख्याने कळी भरून ठेवलेली असायची पाण्याची.
स्वयंपाक झाला, सगळं सगळं वाढणारे तयार असले की कोणतरी एक म्हातारा यायचा, घ्या हात धुवून, घ्या हात धुवून म्हटल्यानंतर हातच धुवून घ्यायचे, म्हणजे कळईत येईल आत येईल. हात धुतल्याशिवाय टोपी काढल्याशिवाय कोणी जेवण करत नव्हतं. मांडी मारून त्या ठिकाणी बसल्या जायचं. स्वच्छतेला महत्व आहे, ही शुद्धता महत्वाची आहे. चपला जोडे बाहेर काढणं महत्वाचं. आता ती बफे पार्टी आली, त्याचा उद्देशच तो आहे. काय उद्देश आहे त्याचा? चपला जोडे बाहेर काढल्या जाऊ नये, बाहेर काढावे लागू नये, याच्याच करता सगळा खटाटोप आहे. कधी कधी लग्नाच्या पत्रिका येतात आमच्या आश्रमात, आम्ही पत्रिका पाहतो, डायरी पाहतो. कीर्तनाची तारीख रिकामी असते डायरीमध्ये, त्याच दिवशी लग्न असते, रस्त्यावर असते. विचार करतो लग्नात जावं का न जावं, जावं का न जावं. त्या लग्नामध्ये सगळे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतात. आपलं धोत्र कसं, कशी, आपलं मळकं दुपट्ट कसं, जावं का ना जावं, पण काही भिळस्त जावं लागतं काय की लग्नामध्ये असतात. एक दिवस बारकाईने मी निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की क्लास 1 क्लास 2 फक्त टाळी वाजेपर्यंतच असतात. टाळी वाजली की त्या लग्नातला जो महत्वाचा विधी आहे, महत्वाचा सोपस्कार आहे, सुलग्न लावणे, अक्षता त्या वधूवराच्या डोक्यावर टाकणे, याच्याकडे दुर्लक्ष झालंय. आता कोणी त्याच्या भानगडीतच नाही पडत. फोटो सेशन करता जात असतील ते त्या मंचावर, अक्षता टाकण्याच्या उद्देशाने फार थोडे जातात. कोणतरी येतो, संपूर्ण वराडी मंडळीला घरमालकाची आग्रहाची विनंती आहे की कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये, भोजनाची व्यवस्था मंडपाच्या मागच्या बाजूला बफे पार्टीमध्ये केलेली आहे. आणि मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आतापर्यंत जे सुटामुटातली क्लास 1 क्लास 2 होते ते एका मिनिटात भिकार चोर बनतात. रांगीत उभे असतात त्या प्लेट मिळवण्याकरता. पहिल्यांदा त्या प्लेट असतात तरी कशा काळी किंवा आजही खेड्यापाड्यामध्ये घरातील मनुष्येतर प्राण्यांकरता काला मोडून देण्याकरता वा त्यांना तुकडा टाकण्याकरता त्या सुशिक्षितांना देण्यात येतात. आणि मग रागीत उभे राहतात, उभ्या उभ्या खातात. किती चांगली पद्धत होती आमची. बसवल्या जायचं, जोडे बाहेर काढल्या जायचे, चपला बाहेर काढल्या जायच्या, पंक्तीत बसवल्या जायचं, नीट मांडी मारून बसल्या जायचं, आग्रहपूर्वक पाळल्या जायचं. व्याही व्यायला आग्रह करायचा, शाळा जावायला आग्रह करायचा, मित्र मित्राला आग्रह करायचा. आता तो आग्रह संपला, आदरात इथे संपलं. फक्त गेटवर आल्यानंतर नमस्कार करणे, त्याच्या अंगावर स्प्रे उडवणे, हेच आदरात इथे राहिलं. त्याला गुलाबाचं फुल देणे, हेच आदरात इथे राहिलं. एरवी नियम होता, मराठी भाषेमध्ये एक वाक्प्रचार होता, काम करावं कसून, जेवण करावं बसून. माणसाने काम करत असताना कसून करावं, जेवण करत असताना बसून करावं. आता दोन्ही गोष्टी करत नाहीत लोक. कामही कसून नाही, जेवणही बसून नाही. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम सरळ सरळ आहे, दिसत आहे. ज्या दिवशीपासून आम्ही केलं त्या दिवशीपासून आम्हाला बसून काहीच करता येऊन नाही राहिलं. काय म्हणजे सगळं चालू. खाणं उभ्याने चालू केलं त्या दिवशीपासून. सगळ्यामध्ये सगळं झालं. आता तुम्ही लावून घ्या, जाऊ दे सगळं. मरतात सुद्धा उभ्या उभ्या. लोक म्हणतात काय राहिले त्या माणसाचं मरण झालं, उभ्या उभ्या मेला. बरोबर आहे, देवाने विचार केला सगळंच उभ्याने करत होता, कशासाठी बसला नाही हा. आता मरताना सुद्धा कशाला याला बसून झोपून मरण द्यायचं, उभ्या उभ्या मरतात. हा खटाटोप सगळा कशा करता? हा खटाटोप फक्त पायातला जोळा काढावा लागू नये याच्याकरता. जोळ्यासहित जेवतात, जोळ्यांनी जेवतात. भाग्य आमचं जोळ्यात जेवत नाही. कालांतराने काही प्रगती होईल जोळ्या जेवण्याची. आम्ही मंदिरात नियम लागू ठेवले, यायचं असेल हे, नाही यायचं नको येऊ. जोळा बाहेर काढल्याशिवाय तुला आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. जोळा बाहेर काढला जातो, काहीतरी श्लोक म्हणायचा असतो देवाजवळ, आत जोडला जातो. अन्यथा शरणं नास्ती. तेव्हा मी कोणालाच शरण नाही. आणि तितक्याच लक्षात येते जोळा बाहेर आहे, त्वमेव शरणं मम. आहे की नाही त्याच्याकडे लक्ष. कोणाला शरणागती? जोड्याची. आणि पुन्हा देवाकडे तस्मात कारुण्य भावेन, तरी देवा कृपा करून पुन्हा लक्ष जोड्याकडे. रक्ष रक्ष परमेश्वर. अरे
आणि इमानदारीने तुला मोटके निमिषभरी मागितलं रे. मोटके निमिषभरी देत निमिष. मग जे जे का निमिक देखाल माझे सुख ते तुले अरोचक विषयी. त्या निमिषामध्ये माझं सुख प्राप्त होईल, भोगाविषयीची आसक्ती कमी होईल, अरोचकता निर्माण होईल. शरद काळून घे सरिता वटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग पुनवे होनी जैसे शशिबिंब दिशे दिशे आरपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा चित्त मज माझी निगता हळूहळू पण सुता मीची होई. शरद ऋतूमध्ये ज्या पद्धतीने नदीचं पाणी कमी 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 होत जाता, वर्षा ऋतूमध्ये पूर वाढत असतो. वर्षा काढी सरिता वाढू लागे पंडू सुता, ते वाढत असते, कमी होत असते. तसं त्या भोगातून निघत असताना शरद नदीचं पाणी कमी येते, तसं तिकडचा ओघ कमी होईल. पौर्णिमेपासून अमावस्ये चंद्रसा कलेकलेने कमी होतो, त्या पद्धतीने तिकडचं प्रेम कमी होता होता. जसं अमावस्येच्या दिवशी दिशेनासा होतो तशी एक स्थिती प्राप्त होईल. हा अभ्यास योग सांगितला. तो निमिष सुद्धा देऊ शकत नाही. अखंड तत्व सोडून द्या. आम्हाला आमची संपत्ती गोड, आम्हाला आमची शक्ती महत्वाची वाटते, आम्हाला आमची कुलीनता महत्वाची वाटते. भगवत नामचिंतन, भगवत भक्ती आमच्याकरता गौण आहे. परंतु खऱ्या भगवत भक्ता करता संपत्ती ही विपत्ती आहे आणि विपत्ती हीच खरी संपत्ती आहे. कारण तिच्या कालखंडामध्ये भगवंत नामचिंतन होतं, ते धारा प्रवाहात होतं, अखंडतेने अशा पद्धतीचं होतं, तीव्रतेने होतं, आर्ततेने होतं. त्याच्यात आर्तता असली पाहिजे. मारा हात देवा भय आणि अट्टहास जेव्हा काळाशी झाली नाही. आणि म्हणून कुंती माता जी मागणं मागते ती अलौकिक स्वरूपाचं आहे. देवा विपत्ती संतन शत्रू तत्र तत्र जगत भवतो दर्शनम यशात पुनर्भवम हि दर्शनम. देवा ज्या ज्या वेळेला पावलं गणिक आमच्या जीवनामध्ये संकट येतील, त्या त्या वेळेला आमच्या नामचिंतनाची तीव्रता वाढेल. नामचिंतनाची तीव्रता वाढली की तुझं दर्शन होईल. आणि तुझं दर्शन हेच पुन्हा पुन्हा ही जी की येरजार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खलु दुस्तारी कृपया पारी पाही मुरारी. फेऱ्यातून चुकवण्याकरता कारणीभूत होईल. आणि म्हणून मला देवा दुसरं तिसरं काहीच नको आहे तुझ्याकडून. द्यायचं असेल मला तुम्हाला विपत्ती दे. विपत्ती हेच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातली संपत्ती आहे. मला तुझ्याकडून अपेक्षा नाही. कारण बाकीच्या गोष्टी माणसाला अडकवण्याला कारणीभूत होतात. त्याची कुलीनता, त्याच्याकडे आलेली सत्ता, त्याच्याकडे असलेली विद्या, त्याच्याकडे असलेली संपत्ती हे माणसाला देवापासून दूर नेण्याकरता अडकवण्याकरता कारणीभूत होतात. आणि विपत्ती हे माणसाला देवाचं चिंतन करण्याकरता कारणीभूत होत असते. आणि म्हणून मला विपत्ती दे. विपत्ती हेच माझ्या जीवनातली खरी संपत्ती आहे. अशा पद्धतीचे एक अलौकिक मागणं माता कुंती मागते. कारण कुंती मर्यादा भक्ती. आणि मलाच एक वाक्य बोलून गेलो या ठिकाणी या श्लोकामध्ये वात्सल्य निश्चित दास्य भक्ती. कुंतीला भगवंतानी मी तुझा भाचा आहे असं म्हटल्यानंतर वात्सल्य निर्माण झालं. हा माझ्या भावाचा मुलगा आहे, वसुदेवाचा मुलगा आहे. परंतु याही वात्सल्यामध्ये ती दास्यापासून दूर जात नाही. तिचं सेवकत्व तिला सोडू देत नाही. तिची भक्ती तिच्यापासून दूर जात नाही. दास्य करण्याची, भक्ती करण्याची इच्छा तिच्या अंतःकरणात निर्माण होते. आणि म्हणून वात्सल्य मिश्रित दास्य ठिकाणी पाहण्याकरता मिळते. म्हणून मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये बाहेरून मर्यादा भक्ती असावी, म्हणजे साधन भक्ती. अंतरामध्ये साध्य भक्ती म्हणजे पुष्टी भक्ती असावी. आणि कृतीमध्ये हनुमंतरायप्रमाणे दास्य भक्ती असावी. या तीन गोष्टीचा मेळ, या तीन गोष्टीचा समसमुच्चय जर मानवी जीवनामध्ये झाला तर मानवी जीवनाचा उद्धार होण्याकरता वेळ लागणार नाही. उर्वरित चिंतन उद्याच्या सत्रात पाहू. कुंडली श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.